विल क्लब कळम आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या व्याख्यानमालेचं 6वं पुष्प गुंफण्याचा योग मला आला आहे. मी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचाच विद्यार्थी असल्यामुळं त्या महाविद्यालयाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत कुठेतरी बोलण्याचा मला योग आला. त्यामुळे मला खरंच धन्य वाटतं. तसं ऑनलाईन व्याख्यान देण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग. कविता लिहिणं, क्रीडांगणावर खेळ खेळणं हे बाबी मला सोप्या वाटतात आणि समोर श्रोता वर्ग असताना किंवा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी समोर असताना बोलणं सोपं असतं. परंतु या ऑनलाईनच्या मोहजालामध्ये पहिल्यांदाच हे माझं पहिलंच व्याख्यान. सगळे गावकरी सर्व समजून घ्याल अशा अपेक्षेने मी माझे सुरुवात करतोय. ज्या विषयाला आपल्याला जायचंय त्या थोर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि ज्यांच्यामुळं स्त्री शिक्षणाची द्वारं खुली झाली अशा सावित्रीबाई यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आणि त्यांच्याच संस्कारात आणि त्यांचाच वसा चालवणाऱ्या आणि आज ऐकणाऱ्या सर्व आजच्या सावित्री आजच्या राष्ट्रमातांना अभिवादन करून मी माझ्या विषयाकडे वळतो. 12 जानेवारी 1892 राष्ट्रमाता जिजाऊंचा 1598 राष्ट्रमाता जिजाऊंचा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सिंदखेड राजा येथे जन्म झाला. पहा, राष्ट्रमाता जिजाऊंच्या नशिबी किती काय काय आलं ते. जन्म विदर्भामध्ये झाला. सासर मराठवाड्यामधलं त्या, कारण त्यावेळेला भोसले घराणं वेरूळचं घराणं होतं, राजघराणं वेरूळला होते. म्हणजे वेरूळला सासर त्यांना मिळालं. पश्चिम महाराष्ट्र त्यांचा कार्यप्रणाली राहिली, म्हणजे त्यांचं कार्यकर्तृत्व करण्यासाठी पुणे आणि त्या आसपासचा प्रांत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र भेटलं. आणि शेवटची चिर विश्रांती जी आहे ती अगदी कोकणामध्ये पाचाड या ठिकाणी भेटली. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर आजही किती वर्ष झाली, 400 वर्षाचा कालखंड होत आहे, परंतु राष्ट्रमाता जिजाऊंचं गारुड जे आहे किंवा त्यांच्याबद्दलच्या ज्या लोकभावना आहेत आजही तशाच आहेत. 400 वर्षाचा इतिहास असताना सुद्धा आपण आजही जिजाऊंबद्दल एवढा आदर, एवढा अभिमान बाळगतो. या 400 वर्षाच्या कालखंडात कितीतरी महिला कर्तृत्ववान आल्या गेल्या, त्यांनी आपलं कार्यकर्तृत्व दाखवलं, परंतु जिजाऊंचा ठसा जो आहे तो आजही स्त्री मनावरच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये कायम आहे. आपण नेहमी म्हणतो की शिवाजी जन्मावा परंतु शेजाऱ्याच्या घरात, आमच्या घरात नको. ही अशी म्हण आपण रूढ केली. परंतु शिवाजी महाराज घडले कोणामुळं? जिजाऊंमुळं. आपण असं का म्हणत नाही की आधी जिजाऊ जन्मावी? कारण जिजाऊंचा जन्म झाला तरच शिवाजी महाराजांचा जन्म आहे, तरच शिवाजी महाराज घडतील. आणि दुसऱ्याकडनंच आपण अपेक्षा का करावी? आजच्या ज्या कोणी महिला आहे त्यांनी स्वतः जिजाऊ व्हायचा प्रयत्न कितीदा केलाय. आपण शिवाजी महाराजांचं चारित्र्य पाहत असताना पाहतो की शिवाजी महाराज किती खूप कमी वयामध्ये घोडसवारी असेल, शत्रूशी लढणं असेल, जिथं नाही तिथं जाऊन म्हणजे त्यांचे खेळ सुद्धा कसे साहसी खेळ होते. आणि जिजामातेच्या नशिबी असं आलं होतं की शिवाजी महाराज एकच त्यांची पैशी आपत्ती राहिली होती. जिजामातेला अगोदरची 2 अपत्य वारली. तिसरं अपत्य शहाजी राजांबरोबर गेलं आणि शिवाजी महाराज म्हणजे संभाजीराजे हे शहाजी राजांबरोबर गेले आणि छत्रपती शिवाजी महाराज हेच त्यांच्या जवळ राहिले होते. त्यामुळे एकच अपत्य जवळ असल्यामुळे त्यांना किती त्यांची काळजी असायला पाहिजे.
आपण आजकालच्या महिला बघतो, आपण एकुलता एक मुलगा म्हटलं किती जपतात. म्हणजे प्रत्येक जणाला आपला मुलगा प्रिय असतो, परंतु जिजामातेनं जे लहानपणापासून पाहिलेलं होतं, जे भोगलेलं होतं, त्यामुळं त्यांनी शिवाजी महाराजांची जडणघडण ही देशसेवेसाठी, स्वराज्य रक्षणासाठी, देश धर्म रक्षणासाठी, यासाठीच आहे, एवढ्यासाठीच त्यांनी केली होती. जिजामातेचं बालपणच 8 वर्षाच्या कालावधीत त्यांचा विवाह झाला होता, 8व्या वर्षीच. परंतु तोही एक योगायोग होता. लहानपणी जाधवरावांच्या इथे जाधव घराणं जे आहे, हे खरं यादव घराणं, देवगिरीच्या यादवांचे हे वंशज, देवगिरीच्या यादवांच्या कुळातले हे यादव घराणं, ज्यांचं पुढे जाधव झालं. या लखोजी जाधवाची ही मुलगी लहान असताना, खेळत असताना, जे रंगपंचमीचा सण होता, रंगाची उधळण चालू होती, आणि ह्या रंगाचा खेळ खेळत असताना तिथं काय झालं, ते मालोजी राजे, जे शहाजी राजांचे वडील आहेत, ते तिथं आले होते. आणि त्यावेळेला लखोजी जाधव हे मोठे सरदार होते. 8,000ची मनसबदारी त्यांच्याकडे होती. म्हणजे लखोजी जाधवपेक्षा मालोजी राजे हे लहान होते. मालोजी राजे म्हणजे हुद्द्याने लहान होते. ते फक्त सरदार पैकी होते, मराठा सरदार. तेही निजामाकडे सरदार होते. परंतु ती लखोजी राजेंच्या इथं कामाला असल्यासारखे, म्हणजे त्यांच्यापेक्षा लहान हुद्दा होता त्यांचा. आणि लखोजी राजांनी बोलता बोलता सगळे रंग खेळता खेळता शहाजी राजे आणि जिजामाता ह्या दोघं लहान लहान मुलं त्या मोठ्यांचं पाहून थोडस रंगामध्ये रंगीत खेळत होते. थोडस अचानक त्यांच्या तोंडून शब्द गेले, किती सुंदर जोडा शोभतोय हा. आणि तेच शब्द मालोजी राजांनी पकडले. आणि मालोजी राजे म्हणले, पहा सगळ्यांना, ऐकताय का तुम्ही सगळे, की आज लखोजी राजेंनी त्यांची मुलगी माझ्या मुलासाठी, शहाजी राजासाठी निश्चित केलेली आहे, आणि त्यांचं ठरलेलं आहे. आता त्यांनी शब्द बदलू नये. आता लखोजी राजांना प्रश्न पडला, की आपण नाही पण कसं म्हणावं. मग ह्या सगळ्या सरदारासमोर त्यांना नाही म्हणता येईना आणि काहीच बोलता येईना. त्यामुळं लखोजी राजे त्यावेळेला शांत राहिले. परंतु घरी जेव्हा लखोजी राजे गेले, तेव्हा लखोजी राजाच्या ज्या पत्नी होत्या, त्यांनी त्याला कडाडून विरोध केला, की आपल्या हातात खाली काम करणाऱ्या, आपल्या इथं काम करणाऱ्या लोकांच्या इथं मी माझी मुलगी द्यायची कशी. लखोजी राजाच्या पत्नीने खूप विरोध केला. आता लखोजी राजांचा नाविलाज झाला. परंतु सगळ्या लोकांसमोर दिलेला शब्द आहे, आणि मालोजी राजे शब्दाला पक्के पकडून बसले, की काही असो, काही झालं तरी मी लखोजी राजेंची मुलगी माझ्या शहाजीसाठी करणार म्हणजे करणार. लखोजी राजे हट्टाला, लखोजी राजे त्यावेळेला तयार नव्हते, परंतु मालोजी राजे हट्टाला भेटले होते. मग शेवटी ह्यामध्ये मध्यस्थी करण्याचं काम निजामाने केलं, कारण निजामाला हे दोन्ही सरदार प्रिय होते. दोघांची ताकद मोठी होती. वेरूळच्या आणि सुरुवात करण्यासाठी वेरूळच्या कृष्णेश्वर मंदिर जे मालोजी राजांनी काय केलं, की मी कमी नाही हे दाखवण्यासाठी पहिल्यांदा कृष्णेश्वराचं मंदिर बांधलं, वेगवेगळ्या लोकांना दान धर्म केला, त्यांचं साम्राज्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले. मग निजामानं त्यांना त्यासाठी 5,000ची पहिल्यांदा मनसबदारी दिली. 5,000ची मनसबदारी देऊन त्यांना सरदार केलं. मग लखोजी राजांना सांगितलं, की हे आता तुमच्या बरोबरीचे आलेत, तर तुम्ही आता ह्यांना मुलगी द्यायला हरकत नाही. लखोजी राजांचा तरीही तिळपापट झालेला होता, तयार नव्हते. घरातनं त्यांचा विरोध होता. लखोजी राजांचा भाऊ जे होता जगदेवराव हे तितकेच कडक होते. त्यांना मूलबाळ नव्हतं, परंतु ते जिजाऊला ते खूप जीव लावायचे. त्यामुळे त्यांची इच्छा नव्हती. आता यामध्ये मार्ग काय काढावा, म्हणून निजामाने स्वतः ह्या दोघांना एकत्रित बोलावलं. दोघांना समजून सांगितलं, की तुम्ही दोघांनी एकत्र येणं किती गरजेचं आहे. मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी असेल, किंवा खरा निजामाचा हेतू होता त्याच्या साम्राज्य विस्तार वाढीसाठी, हे दोन एकत्र येणं. तर ह्या दोन महान शक्ती जर निजामाला मिळाल्या, तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सगळीकडे त्यांना साम्राज्याचा विस्तार करणं सोपं होणार होतं. म्हणून त्यांना सांगितलं, की नाही, आता हे सोयरीक जुळवलीच पाहिजे. आणि नाविलाजाने का होईना त्यांनी होकार दिला, आणि देवगिरीच्या दौलताबाद किल्ल्यावर ह्या दोघांचा विवाह संपन्न झाला, असं रियासतकार सांगतात. मग ह्या दोघांचा विवाह झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा विरोध असताना सुद्धा झाला, परंतु जिजाऊने जेव्हा सासर स्वीकारलं, तेव्हा त्यांनी त्याच वेळेला सांगितलं, की आता माझ्यासाठी माहेर आणि सासर हेच आहे. जिजाऊंच्या ज्या सासूबाई होत्या, उमाबाई, त्या खूप प्रेमळ आणि चांगल्या मनाच्या होत्या. त्यांनी जिजाऊला स्वतःच्या लेखीप्रमाणे सांभाळायला सुरुवात केली, खूप प्रेम दिलं, जीव लावला.
एमकेन प्रकारे शहाजीराजांचं वर्चस्व इकडे वाढत होतं आणि तिकडे जाधवरावांचंही वर्चस्व वाढवत होतं. परंतु ह्या दोघांच्या सत्ता संघर्षामध्ये एक दिवस सुरुवात कशी झाली की निजामाकडं एक भेटीचा कार्यक्रम होता. सगळे मुजरा करण्यास जात होते. शहाजीराजे गेले, लखोजीराजे गेले, जाधवांची मंडळी होती, भोसल्यांची मंडळी होती. त्या मंडळीने आपापला मुजरा केला आणि परत येत असताना खंडागळे नावाच्या एका सरदाराचा हत्ती तिथं उधळला गेला. खंडागळे नावाच्या सरदाराचा हत्ती उधळल्यामुळं सगळा गोंधळ निर्माण झाला. प्रत्येक जण जिकडे धावेल तिकडे पळत होता. धावपळ सुरू झाली होती आणि त्या धिंगाण्यामध्ये दत्ताजी नावाचा जो जाधवांचा मुलगा होता तो हत्तीवर स्वार झाला आणि त्यानं त्या पिसाळल्या म्हणजे किंवा बिघडलेल्या हत्तीवर वार केले आणि त्या हत्तीला जर्जर केलं. परंतु खंडागळे हा भोसल्यांचा साथीदार होता. मग भोसल्यांनी त्याची बाजू घेतली आणि शहाजीराजांचा दुसरा जो भाऊ होता पुतण्या होता, पुतण्या, त्या पुतण्यानं संभाजीराजे म्हणून नाव होतं त्याचं, हा शहाजीराजांचा चुलत भाऊ, यानं त्या दत्ताजीवर चाल केली आणि त्यामध्ये दत्ताजी हा मेवना, शहाजीराजांचा मेवना, या दोघांमध्ये युद्ध झालं आणि त्यामध्ये दत्ताजीचा मृत्यू झाला. हे एवढं पेटलं गेलं वातावरण की जाधवातलं आणि भोसल्यातलं वय कमी व्हायच्या आधी वाढलं गेलं, कमी व्हायच्या ऐवजी वाढलं गेलं. मग हे जिजाऊंना जेव्हा कळालं की आपण प्रयत्न करत होतो, जिजाऊ लहान असताना सुद्धा त्यांचे प्रयत्न चालू होते की भोसले आणि जाधव घराण्यातलं वैर कसं कमी करता येईल, दोघांना कसं एकत्रित आणता येईल. परंतु हे प्रयत्न असफल ठरायची चिन्ह दिसायला लागली त्यांना आणि भोसले आणि जाधवातलं वैर वाढत गेलं. त्याचा शेवट तर शेवटी खूप झाला, परंतु ही सुरुवातच होती. परत एकदा आता हळूहळू जाधव घराणं आदिलशहाच्या ऐवजी मोगलांकडे वळलं आणि शहाजीराजांनी आदिलशहाची चाकरी स्वीकारली. आपसुकच दोघ जण दोन वेगवेगळ्या गटात विभागले गेले. आदिलशहा आणि मोगल हे दोघंही साम्राज्य विस्ताराच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राकडे डोळे ठेवून होते. महाराष्ट्राची त्यावेळची भौगोलिक रचना अशी होती की नर्मदा नदी दोन्हीच्या मधोमधून जात असल्यामुळं नर्मदा नदीमुळं उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग झाले होते. उत्तरेकडचा सपाट भाग आणि दक्षिणेकडचा चढ उतार, डोंगर, दऱ्याखोरे असा भाग. त्यामुळे मराठ्यांसाठी सेफ झोन ज्याला आपण म्हणू किंवा सुरक्षित असा दक्षिणेकडचा भाग होता. मराठ्यांचं साम्राज्य सगळं तिकडे एकवटलेलं होतं, परंतु ह्यांना सगळ्याला तिकडे यायचं होतं. जे आदिलशहाला ज्या चार शाही, पाच शाही होत्या सगळ्या, कुतुबशहा, आदिलशहा, निजाम, ह्या सगळ्यांच्या साम्राज्य विस्ताराच्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू होते. भोसल्यांचं आता आदिलशहाकडे प्रस्थान झालं आणि जाधवांचं मोगलांकडे गेले. त्यामुळे दोघातलं वैर परत एकदा वाढत गेले. परंतु हे वैर वाढायला आणखी काही कारण हळूहळू होत गेली. एकदा देवगिरीच्या किल्ल्यावर आदिलशहानं सगळ्या जाधवांना समेट करायचं म्हणून बोलावून घेतलं आणि समेट करायचं म्हणून बोलावून घेतलं असताना युक्ती करून तिथं जाधवांच्या लोकांची कत्तल केली गेली. त्यामध्ये जाधवांचा म्हणजे लखोजीराव जाधवांचा पुतण्या, यशवंतराव नावाचा नातू आणि एक भाऊ असे तिथं मारले गेले. त्यामुळे पुन्हा आणखीन ह्या वैराला खतपाणी भेटलं आणि जाधवराव चिडले आणि त्यांनी थेट आक्रमण केलं भोसल्यांवर. शहाजीराजे भोसल्यांनी स्वतःचं कुटुंब सोबत घेतलं आणि त्यावेळेला जिजाऊ ह्या 7 महिन्याच्या गर्भवती होत्या. शहाजीराजे, जिजाऊ आणि त्यांचा मोठा मुलगा जो होता संभाजी, हे सर्वजण प्रस्थान त्यांनी केलं मावळ प्रांतात. शिवनेरी किल्ल्याजवळ त्यांनी गाठा आणला होता. शिवनेरीवर गेले, जिजाऊनं तर ठेवलं आणि शहाजीराजे पुढे पळत गेले. म्हणजे शहाजीराजे धावत असताना त्यांच्या मागून लखोजीराव धावत होते. ते जिजाऊ उघड्या डोळ्यांनी पाहत होत्या. लखोजीराजांनी पहिल्यांदा जिजाऊकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की सोड तू याला, पुसते कपाळाचं कुंकू आणि चल वापस. यांना मी सोडणार नाही, यांना मारणार म्हणजे मारणार. परंतु जिजाऊने सांगितलं नाही, मी ज्या दिवशी माझं लग्न झालं त्याच दिवशी मी भोसल्याची सून झाले. माझं माहेर आणि सासर आता भोसलेच आहेत. तुम्ही माझ्यासाठी मेले. मला माझं पतीचं रक्षण आणि माझा पती हेच माझं कुटुंब आहे आणि माझी मुलं हीच माझं कुटुंब आहे. ते त्यांनी सोडून दिलं. शहाजीराजे पुढं दक्षिणेकडे गेले
विजयवाड्याकडे तिकडे प्रांतात गेले आणि लखोजी राजांना त्यावेळेला यश मिळालं नाही. लखोजी राजे वापस आले. पाहतोय आपण हे मराठा साम्राज्यामध्ये एकमेकाचे शत्रू कसे होत गेले होते, एकमेकाची दुश्मनी वाढवत गेली होती आणि ह्याला कुठं थांबायचं नाव घेत नव्हतं. आणि अशा वेळी जिजामातेनं 7वा महिना चालू होता, म्हणजे हळूहळू त्यांना प्रसव वेदना सुरू होत्या. त्यांनी छत्रपती शिवरायांना शिवनेरी गडावर जन्म दिला, जिथं त्यांची रक्षण करताच शिवाई देवी होती. आता लोक सांगतात की जिजाऊ देवभोळ्या होत्या, अंधश्रद्धाळू होत्या किंवा श्रद्धाळू होत्या, पण असं काही नव्हतं. जिजाऊ ह्या त्याचमुळं कणखर आणि कष्टकरी बनल्या होत्या. ज्या प्रसंग घडत गेले त्या प्रसंगातनं जिजाऊ घडत गेले. भौगोलिक दृष्ट्या किंवा सगळ्या दृष्ट्या विचार केला तर ज्या ठिकाणी त्या जन्मल्या तो भाग म्हणजे विदर्भातला भाग. त्या विदर्भामध्ये 30 इंचापेक्षा जास्त पाऊस पडत नाही, जिथे त्यांचा जन्म झाला आणि वयाची 8 वर्ष काढली. परंतु पुढचा कार्यकाळ त्यांचा कुठे गेला? शिवनेरी किल्ल्याकडे, म्हणजे कोकणामध्ये गेला, जिथं 300 इंच पर्यंत पाऊस पडतो. म्हणजे खूप मोठा पाऊस, दर्या, डोंगर, म्हणजे नैसर्गिक अतिशय प्रतिकूल परिस्थिती. जे जिजाऊंचे नशिबी कायम संकट आलं, नैसर्गिक असेल आणखी कसं असेल. जिजाऊने शिवाजी महाराजांना जन्म दिला, त्यानंतर सुद्धा जिजाऊंच्या मागचे संकट संपत नव्हते. जिजाऊंकडं त्यावेळेलाही बहलोल खान नामक एक सरदार शिवाजी राजा आणि जिजाऊंना पकडण्यासाठी मुस्लिम सरदार गेला होता, ज्याला आपण यवन म्हणायचो. यवन म्हणजे काय? आयोनियन. जे सिकंदर जेव्हा पहिल्यांदा भारतात आला त्यावेळेसपासून जे हे आयोनियन यवन म्हणायची प्रथा पडली. त्यामुळे जे कोणी मुस्लिम शासक किंवा मुस्लिम राज्यकर्ते भारतात येत गेले त्यांना लोक यवन म्हणायचे. मग ह्या यवनी पातशाहीनं स्वराज्यावर घाला घालायचा प्रयत्न केला. त्यावेळेस तर स्वराज्याची निर्मिती नव्हती, शिवाजी महाराज लहान होते. तेव्हा शिवाजी महाराजांना लपून ठेवणं गरजेचं होतं. जिजाऊनं हे संकट ओळखलं होतं, म्हणून जिजाऊनं त्यावेळेला काय केलं? खेड शिवापूर जे आहे गाव, शिवाजी महाराजाला त्या शिवापूरमध्ये छोटं असताना काही दिवसासाठी लपून ठेवलं होतं, ज्यामुळं त्या गावाचं नाव आधी वेगळं होतं, परंतु शिवाजींचं बालपण तिथे गेलं म्हणून त्या गावाला खेड आणि शिवापूर ह्या गावाला शिवापूर हे नाव पडलं गेलं. शिवाजी महाराजांची बरीचशी जडणघडण तिथंच झाली. पुरंदरच्या पायथ्याशी ते गाव होतं, डोंगराळ भाग, तिथंही त्यांनी शिवाजी महाराजांचं तेच चालू होतं. कारण सगळ्यात महत्वाचे होते त्यावरचे संस्कार. जिजाऊंचे संस्कार एवढे प्रबळ होते की जेव्हा केव्हा जिजाऊ, कारण जिजाऊनी काय केलं होतं की स्वतःच्या आईकडनं वडिलांकडनं जेव्हा काही गोष्टी ऐकायच्या तेव्हा त्या सांगायच्या, रामाची कथा सांग, श्रीकृष्णाची कथा सांग, महाभारतातली कथा सांग. या सगळ्या कथा ऐकत असताना त्यांची विचारसरणी नेहमी पॉझिटिव्ह होती. आपण म्हणतो ना की विचार नेहमी घेत असताना पॉझिटिव्ह घेतले पाहिजे. जिजाऊनी प्रत्येक वेळी घेत असताना पॉझिटिव्ह घेतलं. रामायणामधून काय घ्यावं? पॉझिटिव्ह घेतलं. महाभारतातून काय घ्यावं? पॉझिटिव्ह घेतलं. आपल्या सगळ्यांना माहित असेल आता रामायण महाभारत आपण ऐकतो. महाभारतात कृष्णाचा जन्म सांगितलाय. कृष्ण कुठला होता? यदुवंशी होता. जिजाऊ ज्या कुळातले आहेत त्याच कुळातला श्रीकृष्ण होता. आणि श्रीकृष्णाची जी बायको होती रुक्मिणी, रुक्मन राजाची कन्या, ती सुद्धा विदर्भातली होती. म्हणजे विदर्भामध्ये स्त्रियांमध्ये सामर्थ्य आहे, बुद्धिचातुर्य आहे आणि हुशारी आहे, राजकीय चतुरता आहे. हे आपण जर नळ राजा जो आहे त्याची जी बायको होती दमयंती, जिनं खूप मोठं त्याच्यावर पण बोलता येईल, तर ती पण विदर्भातलीच होती. म्हणजे ह्या विदर्भामध्ये मुलींमध्ये एक असामान्य गुण जो असायचा तो असामान्य गुण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मातेमध्ये होता. जिजाऊ मातेने जेव्हा शिवाजी महाराज लहानाचे मोठे होत होते तेव्हा त्यांनाही रामायण सांगायचं, महाभारत सांगायच्या, कृष्णाच्या कथा सांगायची की शस्त्राशिवाय एकटा कृष्ण लढला, म्हणजे लढलाही नव्हता, त्याने शस्त्र हातात घेतलं होतं. परंतु महाभारतामध्ये त्याने काय केलं? पांडवांना विजयश्री खिचून दिली, विजय आणून दिला होता. कारण काय होतं? तर कृष्ण आधीच सांगितलं होतं की धर्माच्या बाजूने मी असेल. म्हणजे धर्म म्हणजे काय हे जिजाऊने त्याला सांगितलं होतं. की जिजाऊंनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं की यवनी अत्याचार काय होत होते. की स्त्रियांना उचलून घेऊन जायचं, शेतकऱ्यांना लुबाडलं जायचं शेतसाराच्या नावानं असेल, आणि वेगवेगळ्या प्रकारे जुलूम अत्याचार केले जात होते. मुस्लिम हे त्यावेळेला म्हणजे आजही तसंच आहे परिस्थिती की मूर्तीपूजक नाहीत, हे त्यांना मूर्तीपूजा मान्य नव्हती. आणि हिंदू काय करायचे की मूर्तीची पूजा करायची. त्यामुळे मुस्लिमांचा त्यावेळेच्या काही त्यावर राग असायचा. मग त्यांनी काय करायचं? देवळं फोडायची, मूर्त्या फोडायच्या. मग हे जेव्हा जिजाऊ पाहत होत्या की तेव्हा ते सहन होत नव्हतं त्यांना.
की हे शेवटी आपला धर्म आहे, आपला देश आहे, आपलं स्वराज्य आहे. आपलं राज्य असताना, आपलं मावळ प्रांत हा आपलं संपूर्ण महाराष्ट्र किंवा हिंदवी असतं राज्य, हे आपलं असताना इथं बाहेरून लोक येतात. हे यवन कुठून आले होते? बाहेरून आले होते. ते बाहेरून आले यवन इथं येतात, आपल्या स्त्रियांवर अत्याचार करतात, अन्याय करतात. कारण जिजामातेनं पाहिलं होतं की स्त्रियांचं चारित्र्य, स्त्रियांचं जर नाही सांभाळलं गेलं तर काय होईल. विचार करा, त्या काळी 400 वर्षापूर्वी जिजामाता वयाच्या 64व्या वर्षी जेव्हा शहाजीराजे वारले गेल्याची माहिती कळली होती, तेव्हा स्वतःहून त्याला त्यावेळेला पतीच्या नंतर स्त्री पत्नी ही जी आहे ती अग्नीमध्ये समर्पित व्हायची. तर ते करण्यासाठी जात असताना जेव्हा छत्रपती संभाजीराजे तर ती खूप लहान होते. जिजाऊचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की जिजाऊ आणि मासाहेबांनी आपल्याला 2 छत्रपती दिले. स्वराज्याच्या रयतेला 2 छत्रपती दिले. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे छत्रपती संभाजीराजे. छत्रपती शिवाजी महाराजांची सगळी जडणघडण ही जिजाऊंच्या देखरेखीत झाली. शिवाजी महाराजांना वडिलांचं प्रेम तसं खूप कमी भेटलं. आपण पाहतो आजकालच्या स्त्रिया कधी सवती मत्सर ज्याला म्हणतो, सवत कधी सहन करतील का? जिजामातेनं तेही सहन केलं होतं. जिजामाताचा शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यावर सुद्धा तुकाबाई मोहिते म्हणून एका सरदाराच्या कन्येशीच शहाजीराजेंनी लग्न केलं होतं. सुरुवातीला जिजामातेलाही वाटलं की माझ्यात काय कमी होती, जसं आजच्या स्त्रियांना वाटतं की बघा की हो असं करावं काय. त्यांनाही वाटलं तसं की माझ्यात काय कमी होती, त्यांनी असं का केलं. परंतु स्वराज्याचा विस्तार वाढवायचा होता, त्यांना माणसं जवळ करायची होती. त्या काळी पैशापेक्षा माणसं महत्वाची होती. त्या काळी युद्ध नेहमी असायचे. त्यामुळं ज्याचा जास्त गोतावळा मोठा तो सरदार मोठा असं असायचं. त्यामुळे मग त्यांनी मोहित्यांची सोप्याकडील मोहित्यांची एक मुलगी केली. हळूहळू त्यांचाही विस्तार वाढत गेला. परंतु जिजामातेनं कधी सवती मत्सर केला नाही. त्या तुकाबाईच्या बाळंतपण असतील, वेगवेगळे सण उत्सव असतील, त्या प्रत्येक वेळेला त्यांना जायच्या, त्यांच्याकडे सहभागी व्हायच्या, त्यांना सण पाठवणं असेल, आहेर पाठवणं असेल, एखादी वस्तू पाठवणं असेल, या सगळ्या गोष्टी जिजामातेने केल्या होत्या. त्यात त्या कुठेही कमी पडलेल्या नव्हत्या. आपण जिजामातेचा हा सगळा सावगोपंग विचार करत असताना आजच्या स्त्रियांच्या बाबतीत ते थोडं पाहिलं पाहिजे की आजच्या स्त्रिया तसं वागतात का, तसं राहतात का. त्यावेळेला असं होतं की मुघलांचे जे सरदार होते त्यामध्ये एक मलिक अंबर नावाचा जो होता तो थोडासा सॉफ्ट होता. म्हणजे आजचे त्यावेळेचे जे यवनी होते, यवन लोक ज्यांनी मुस्लिमा शासकाने ज्या नेहमी अन्याय अत्याचार करायचे, परंतु हा मलिक अंबर जो होता, जो नगरच्या प्रांताचा प्रांत प्रमुख होता, तो थोडा सॉफ्ट होता. तो मंदिरालाही मदत करायचा, मस्जिदीला मदत करायचा, हिंदूंना समान वागणूक द्यायचा. आणि हा प्रभाव शहाजीराजावर पडत गेला. परंतु शहाजीराजाचं आणि इथं जमत नसल्यामुळं निजामाने शहाजीराजांना डायरेक्ट विजयवाडा प्रांतात म्हणजे विजयदुर्ग तिकडच्या भागामध्ये पाठवून दिलं. कर्नाटक स्वारीकडे पाठवलं. त्यांना सांगितलं की तुम्ही कर्नाटकात जावा, तिथं आपल्याला विस्तार करायचा. आणि इथं छत्रपती शिवरायांनी मात्र हळूहळू स्वराज्य वाढवायला चालू केलं होतं. स्वराज्याचं तोरण बांधलेलं होतं. मग त्या सगळं करत असताना जेव्हा धनाची गरज पडायची, जेव्हा पैशाच्या निकड भासायची, तेव्हा त्यांनी जमेल त्या मार्गाने, मग त्याला कोणी सुरतेची लूट म्हणायचं, कुणी. परंतु हे सगळं पाहत असताना आपण पाहावं लागेल की जिजामातेने त्यांना अंधश्रद्धेपासून खूप दूर ठेवलं होतं. परवा मला वाटतं एका व्याख्यानामध्ये सांगितलं एका ताईंनी किंवा जिजामातेनं शिवाजी महाराजांवर असे संस्कार केले होते की नेहमी युद्ध करत असताना आपण जसं मुहूर्त पाहतो, एखादं दुकान जरी छोटंच टाकायचं आपण ना तरी आपण मुहूर्त पाहतो. परंतु शिवाजी महाराजांनी अमावस्येचं मुहूर्त पाहायचं, जिथं आपण अशुभ म्हणतो अमावस्या, आणि त्या अमावस्या दिवशी युद्ध करायचे सगळीकडे. शिवाजी महाराजांना त्यांच्या युद्धकला पहा, ते संस्कार कुठले वाढले पहा. आजकाल आपल्याकडे मोबाईल आहेत, पटकन आता ते सुद्धा आपलं लवकर जुळत नाही. आपण पाहतोय की एकमेकाला कनेक्ट करत असताना आपल्याला किती सेकंदाचा वेळ लागतो. परंतु एक छोटासा प्रसंग पहा, अफजल खानाच्या वधाचा. अफजल खानाचा मृत्यू जेव्हा झाला तेव्हा छत्रपती शिवरायांनी सगळ्याला अगोदर जाताना सांगितलं होतं की मी त्यामध्ये शामियान्यात गेल्यानंतर जेव्हा जोराची किंकाळी ऐकू येईल तेव्हा ठराविक अंतरावर असणाऱ्या एक जणांना जो बिगुल आहे किंवा जो शंखध्वनी आहे तो जोरात वाजवायचा. आणि त्याचा शंखध्वनी झाल्यावर
पुन्हा 1 किलोमीटर अंतरावर जो पुढचा एक होता, जिथपर्यंत हा शंखध्वनी जात होता, त्याला सांगितलं होतं की हा जो शंखध्वनी होईल तो ऐकल्यानंतर तू पुढचा शंखध्वनी वाजवायचा. पुढचा शंखध्वनी वाजल्यानंतर तिसऱ्याला पुढच्याला 1 किलोमीटर पुढे होता, त्याला सांगितलं होतं की पहिला शंखध्वनी जेव्हा तुझ्या ऐकण्यात येईल तेव्हा तू पुढचा शंखध्वनी वाजवायचा. असा 6 सेकंदाच्या काळामध्ये जेव्हा छत्रपती शिवरायांनी अफजल खानावर वार केला, अफजल खानाचा मृत्यू झाला. अफजल खानानं मोठ्यानं किंकाळी दगा म्हणून मोठ्यानं किंकाळी मारली. त्यावेळेला पहिला बिगुल झाला, शंखध्वनी झाला आणि सलग शंखध्वनी होत गेले. छत्रपती शिवरायांचं जेवढं सैन्य होतं त्या सगळ्या सैन्यानं तुटून पडले, हल्ला केला आणि अफजल खानाची फौज दिसेल तशी गती कापत सुटली. आता या सगळ्यात आपल्याला एक प्रश्न पडतो की समजा समजा त्यात शिवाजी महाराजच काही कमी जास्त झाला असतो तर, परंतु शिवाजी महाराजांनी काय सांगितलं होतं की काही हो, जे होईल ते होईल, तुम्ही काय करायचे फक्त तुटून पडायचं शत्रूवर. म्हणजे शिवाजी महाराजांची युद्धनीती किती होती हे सगळं शिकवलं होतं कुणी? राष्ट्रमाता जिजाऊने. जिजाऊची शिकवण होती शिवाजी महाराजाला की सेकंदाचाही वेळ शत्रूला द्यायचा नाही. आता मला सांगा, एवढा मोठा अफझाल्या मारल्यावर आपल्याकडचे लोक काय करतात? साधी क्रिकेट मॅच जरी जिंकली तरी आपण विजयोत्सव साजरा करतो, सगळ्या देशभर फटाके वाजवतो, आनंदोत्सव साजरा करतो, रात्रभर गाणे डान्स वाजवणं गाजवणं चालतं. शिवाजी महाराजांनी एवढा मोठा अफजल खान मारल्यावर सुद्धा क्षणाचाही उसंत न घेता तिथून लगेच तडक मोहीम चालू केल्या. जेवढे प्रांत अफजल खानाने येताना त्याच्या ताब्यात घेतले होते ते सगळे प्रांत जिंकत परत मागे फिरले. शेवट साताऱ्याचा जावळी प्रांत घेतला. जेवढे जेवढे प्रांत जिथं जिथं अफजल खानानं नासधूस केली होती सगळं व्यवस्थित करत अगदी कमीत कमी दिवसामध्ये त्यांनी पुन्हा एकदा स्वराज्याची उभारणी केली. म्हणजे किती वेग होता, किती स्पीड होती त्यांची त्यावेळी, किती गती होती, थकवा येत नव्हता. जितके दिवस जगले तितके दिवसाचं किती 400-500 वर्ष झाली, 400 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा आपण छत्रपती शिवराय आणि राष्ट्रमाता जिजाऊंचं योगदान विसरू शकत नाही. कारण त्याचं तेच आहे की ते आपण विसरू शकत नाही कधी. आता काही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी श्रीमती वर्षाताईंनी परवा त्यांच्या भाषणात सांगितलं होतं की स्त्रियांना कमी लेखतो. पण मला सांगा, स्त्रियांना त्रास देणाऱ्या कोण असतात? स्त्रियाच असतात. जिजाऊला जसं उमाबाईनं म्हणजे तिच्या सासूनं प्रेम दिलं तसं आजच्या किती सासू सुनाला प्रेम देतात, जीव लावतात, आपल्या लेकीप्रमाणे वागवतात. जर असतील तर मग पुन्हा एकदा जिजाऊ घडायला पाहिजेत. का घडत नाही? आपण काय म्हणतो, दारावरची पाटी फक्त बायको आणि नवरा दोघांच्या नावाची असली पाहिजे. आम्ही त्याही पुढे जाऊन म्हणतो की घरच तुमचं बायकोच्या नावावर असलं पाहिजे. कितीतरी गृहस्वामिनी कोण असते? आज कुणी आपण बाहेर जरी बोलत असतो पुरुष तरी काय म्हणतो, नाही नाही मला हे घरच्याला विचारावं लागतं. एखादी वस्तू खरेदी करायची असेल, कुठल्या पुरुषाची अजून हिंमत होत नाही. शहाजीराजे महाराजे यांचा जमाना गेला. आता आपल्याला आपल्या जिजाऊला घरच्या विचारावं लागतं की आपल्याला हे फ्रीज घ्यायचं, कोणत्या रंगाचं घेऊ, आणि हे विचारल्याशिवाय आपण पुढे जात नाही. परंतु आजकालच्या स्त्रिया म्हणतात नाही असं होत नाही. त्यांनी तो एक मुद्दा दुसरा सांगितला की स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते. नेहमी स्त्रियांना डाव्या बाजूला का बसवलं जातं? मी क्रीडा विषयाचा प्राध्यापक आहे. आपलं हृदय नेहमी डाव्या बाजूला असतं. हृदयाकडच्या भागातनं रक्तसंचार जोरात चालू असतो आणि आपला पाय जो आहे मजबूत पाय नेहमी डावा असतो. आपल्याला जर काय करायचं असेल मागं पुढं पाय ठेवून म्हणतो ना आपण, हे मागं पुढं पाय ठेवून एक वाजवून दिली, तर ते करत असताना सुद्धा आपला पाय नेहमी बघा डावा पुढे असतो, उजवा नसतो. विचारसरणी दोन असतील, डावी असेल उजवी असेल. डावी विचारसरणी एखादी आहे म्हणून काय तो चुकीचा आहे का? विचारसरणी कोणतीही असू दे, फक्त विचारसरणी पॉझिटिव्ह असावी, सकारात्मक असावी, आपला पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असावा. मध्यंतरी काही राजकीय नेत्यांनी एक विषय घेतला होता की सगळ्या पाट्या महाराष्ट्रातल्या दुकानाच्या पाट्या मराठीत असाव्यात. आम्ही हा विचार नाही घेत. आम्ही म्हणतो की पाठ्या मराठीत नको आम्हाला, त्या पाठ्या चालवणारा दुकानदार मराठी असला पाहिजे, तर खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रात जिजाऊंचं स्वराज्य, शिवरायांचं स्वराज्य, अपेक्षित असणारं स्वराज्य निर्माण झालं वाटेल. या भागातल्या प्रत्येक माणसाला हाताला काम मिळालं पाहिजे, त्याच्या खिशामध्ये थोडा तरी दान मिळालं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं जिजाऊंची प्रेरणा आणि सावित्रीचा वसा घेतल्याचं सत्य किंवा सार्थक लागेल. आज किती महिला शाळेमध्ये शिकतात किंवा शिकवतात? किती जणींना माहित आहे
सावित्रीचीच पूजा केली पाहिजे. आजही आपण बघतो प्रत्येक शाळेमध्ये वर्गामध्ये सरस्वती वंदना आणि सरस्वतीची पूजा केली जाते. मी देववादाच्या विरोधात नाही, पण दैववादाच्या विरोधात नक्की आहे. तुम्ही श्रद्धा ठेवा, ईश्वराला माना, कारण काय होतं हे मानायचं कशासाठी? जिजाऊन छत्रपती शिवरायाला रामायणातल्या गोष्टी सांगितल्या, महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या, का? त्यातनं प्रेरणा घ्यावी म्हणून. रामासारखं चारित्र्य जप, पांडवांसारखं एकनिष्ठ राहा, कृष्णासारखं कुणाला गुन्हे किती माफ करायचे तुझे तू ठरव. हे सगळ्या गोष्टी तिनं संस्कार केले म्हणून छत्रपती शिवराय घडले. आज काय होतंय, आपण ते जे पाहिजे ते सांगत नाही. मोबाईल चांगला का वाईट आपण हे पाहू पण नंतर, परंतु मोबाईल मधनं काय घ्यायचं, चांगलं घ्यायचं का वाईट घ्यायचं, विषय संस्काराचा आहे म्हणून सांगतो. की आजकाल किती आई बाप मुलांकडे लक्ष ठेवतात की माझा मुलगा किंवा माझी मुलगी मोबाईल मध्ये काय पाहते किंवा काय अभ्यास करतोय, काय बघतोय. हे जोपर्यंत आपण पाहणार नाही तोपर्यंत जिजाऊंचे संस्कार आणि सावित्रीच्या कार्याची दखल घेतल्यासारखं वाटेल का? हे जर साध्य करायचं असेल तर पालकांनी आधी जिजाऊ झालं पाहिजे, पालकांनी आधी सावित्री झालं पाहिजे, पालकांनी आधी छत्रपती शिवरायाचे संस्कार घेतले पाहिजे. मुलानं जर बापानं जर मुलाला जा रे तिथून एक गायछाप घेऊन ये म्हटलं, मुलगा 2 वेळेस 3 वेळेस आणताना म्हणे काय की जर आपण थोडस काढून पाहावं, हे होणार आहे. म्हणून पालकांनी पहिल्यांदा सजग राहिलं पाहिजे, पालकांनी संस्कारित झालं पाहिजे. तर इथून पिढीची जी पुढी पिढी घडतीये हे संस्कारक्षम व्हायचे असेल, 400 वर्षापूर्वी जे संस्कार आपल्यावर घडवले छत्रपती शिवरायांनी, जिजाऊंनी, सावित्रीने, हे जर आपल्याला टिकवायचे असतील तर आपण आपल्या पाल्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर कधी काय होईल सांगता येणार नाही. आता हे सांगत असताना तुम्ही म्हणाले विषय सोडून थोडस भरकटत चाललोय, परंतु विषयच आपला संस्काराचा आहे, राष्ट्रमाता जिजाऊच्या संस्काराचा आहे. किती मुली हे सगळं सांभाळतात पहा. आणि कीर्तनकार बरेचसे आपले सांगून जातात काय, परंतु काय झाले, आपण ना कधी कीर्तनानं सुधारलो ना कधी तमाशानं बिघडलो. ह्या दोन्ही संस्कृती आपल्या महाराष्ट्रात आहेत, ह्या दोन्ही संस्कृती आपल्याकडे आहेत. परंतु काय घ्यावं आणि काय सोडावं हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत हे असंच घडणार आहे. म्हणून अशा व्याख्यानमाला, लोकांचं प्रबोधन नेहमी झालं पाहिजे आणि लोकांपर्यंत विचार पोहोचले पाहिजे. छत्रपती शिवरायांचे विचार असतील, राष्ट्रमाता जिजाऊंचे विचार असतील, सावित्रीबाई फुलेंचे विचार असतील, हे विचार लोकांपर्यंत पोहोचले तर आपली पुढची पिढी घडेल. बिघडायचं का घडायचं हे त्यांनी ठरवायचंय, परंतु आपण काय द्यायचं हे आपण ठरवायचं. देत असताना आपण चांगलंच देत राहावं, घेणाऱ्यांनी चांगलंच घ्यावं. हीच आपली खऱ्या अर्थानं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेल की खऱ्या अर्थानं हीच आपली संस्कृती रक्षण आहे, हेच आपलं पुढच्या पिढीला दिलेले संस्कार आहे. मला वाटतं मी थोडस विषय सोडून विषयाला धरून बरंच काही बोललेलो आहे, परंतु याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि तुमच्या सगळ्यांचा इथंच राहणार असल्यामुळं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझ्या बोलण्यातून काही कोणी दुखावला असेल तर क्षमा करा. माझा विषय वेगळा आणि मी काही बोललो, परंतु समजून घ्याल अशी सगळ्याकडनं अपेक्षा करतो. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे विभाग प्रमुख, इतिहास विभाग प्रमुख, त्यांचे प्राचार्य सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व सदस्य ज्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्यांचेही सर्वांचे मी आभार मानतो. इनरव्हील क्लब ज्यांनी आमच्यासाठी हे ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. पहिल्यांदाच बोललोय मी, ऑफलाईन तसं चांगलं बोलता आलं असतं पण ऑनलाईन थोडस अडचणीचं वाटतं अजूनही मला, कारण दर्दी प्रेक्षक बघून बोलायला मजा येते आणि फक्त मोबाईलकडे बघून एवढं जमत नाही. तरी पण मला सहकार्य करणारी माझी सावित्री, माझी जिजाऊ प्रतिभा, तिचाही आभार मानतो आणि तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. अतिशय उत्कृष्ट असं महाराष्ट्र या पुरोगामी महाराष्ट्राचं दर्शन तुम्ही तुमच्या या आजच्या व्याख्यानातून सर्व श्रोत वर्गांना घडून आणलं. ह्या महाराष्ट्र मुळात संत
शिक्षण महर्षी, क्रांतिकारक, सुधारक अशा विविध शक्तींनी घडलेला आणि अतिशय परिपूर्ण असा महाराष्ट्र आहे. या परिपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो मागचा इतिहास आहे तो इतिहास जितका उगाळावा तितका त्याच्यातून अर्क बाहेर निघणार आहे. आणि तशा पिढी पुढे घडवण्यासाठी तुम्ही जी दिशा दाखवली त्या दिशेला अतिशय तोड नाही. या व्याख्यानाची पार्श्वभूमी, व्याख्यानात जिजाऊंचं कर्तृत्व, नेतृत्व, हिंदवी स्वराज्याची स्थापना, त्याचा विस्तार, या सगळ्या गोष्टींचा सविस्तर उलगडा केला. त्याचबरोबर त्या घटनांचा, घडलेल्या इतिहासाचा सध्याच्या नव्या पिढीने कशा पद्धतीने आदर्श घ्यावा किंवा आपल्या आचरणात कशा पद्धतीने त्याचा वापर करावा याविषयी तुम्ही दिशा दाखवली. या सर्व व्याख्यानाचा जो सारांश होता, या सारांशामध्ये नव्या जुन्यात मेळ घालणं आणि नव्या जुन्याचा मेळ घालून माणसाने आपल्या आयुष्यामध्ये आणि भविष्यासाठी काय करावं याचं मार्गदर्शन अतिशय सुंदर आणि विस्तृतपणे तुम्ही आपल्या या आजच्या व्याख्यानातून मांडलेला आहे. याच्यामध्ये इतिहास, जो तुमचा इतिहासाचा जो गाड्या अभ्यास आहे, तर तो इतिहास विभाग जो आहे त्या इतिहास विभागानं तुमचं कौतुक करावं असा हा इतिहासाचाही अभ्यास तुम्ही भरपूर व्यवस्थिशीर मांडलेला आहे. त्याचबरोबर आमच्या आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनाही त्या पद्धतीने तुम्ही दिशा दाखवली, मार्गदर्शन केलं. आणि आमची अशी अपेक्षा आहे की आज आतापर्यंत झालेल्या व्याख्यानापेक्षा सर्वात जास्त पार्टिसिपेट आजच्या व्याख्यानात होते असं मला तरी दिसून आले. त्यामुळं तुमच्या व्याख्यानासाठी एवढे उत्सुक लोक दिसून आले याच्यावरूनच एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की खरोखरच ते व्याख्यान आणि मार्गदर्शन सुंदर होतं. त्याच्या या सर्व तुमच्या या कार्यकर्तृत्वाबद्दल, तुमच्या या व्याख्यानाबद्दल इनरव्हील क्लब कळंब, त्याचबरोबर इतिहास विभाग, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर कॉलेज आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन शाखा कळंब या तिन्हीच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक आभार. आणि अशाच पद्धतीनं ह्या व्याख्यानमाला इथून पुढेही आपण तिन्ही कार्यक्रमामध्ये तिघांना दिशा देण्यासाठी सतत आमच्या पाठीमागे असाल अशी अपेक्षा आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून मी करतो. आणि आपण केलेल्या या सर्व उहापोहाबद्दल मनस्वी आभार व्यक्त करून या ठिकाणी आपली रजा घेतो. आभार प्रदर्शन लिमकर सर यानंतर करणार आहेत. लिमकर सर यांना विनंती आहे की लिमकर सर यांनी आलेल्या सर्व व्यक्तींचं, सर्व या स्रोत वर्गांचं, मार्गदर्शकांचं आपण आपल्या पद्धतीने आभार व्यक्त करावं ही विनंती आहे. लिमकर सर. हॅलो लिमकर सर. सर लिमकर सर अनम्यूट व्हा आणि आभार प्रदर्शन करा. अनम्यूट करा लिमकर सर. संतोष लिमकर सर जॉईन आहेत ते. जॉईन आहेत पण अनम्यूट नाही. शिक्षण महर्षी धन्यवाद. ठीक. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब च्या इतिहास विभाग व इनरव्हील क्लब कळंब, अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कळंबच्या संयुक्त विद्यमाने जी व्याख्यानमाला चालू आहे, या व्याख्यानमालेचं 6वं पुष्प आज डॉक्टर श्री बाळकृष्ण भवर यांनी गुंफलं. माँसाहेब जिजाऊ हा त्यांचा विषय होता. स्वराज्याचं स्वप्न शहाजी राजे यांनी पाहिलं.